देशाच्या सीमेवर रक्षण केल्यानंतर आपलं पुढचं आयुष्य सुखात आणि समाधानात घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका माजी सैनिकाला दुःखाचे जीवन जगावं लागतंय, कारण त्याच्या स्वतःच्या गावात त्याला वाळीत टाकलंय। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील घेरा रसाळगड येथील माजी सैनिक रामा बापू गोरे यांना जवळपास 8 वर्षापासून गाव पुढाऱ्याने आणि गावातल्या लोकांच्या संगनमताने वाळीत टाकल्याची दुर्दैवी घटना समोर आली। त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवन जगणे सध्या असहाय्य झालंय। एकीकडे देश 68वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना माजी सैनिक मात्र सर्व शासकीय सुख सुविधांपासून वंचित आहे। या माजी सैनिकाने इच्छा मरणाचा मनोदय व्यक्त केलाय। त्यामुळे खेडच्या या रसाळगड परिसरात एकच खळबळ उडाली। माझ्या घरावरती वाळीत ठेवले, माझ्याकडे कोणी येत जात नाही। माझ्या सरकारचा पाण्याचा टँकर अडवतात। माझी सर्व नंबर 108 इसा नंबर 8 ची जमीन 92 गुंठ जमीन हडप करतात। जिल्हा आपला पोलीस SP साहेब, खेडच्या पोलीस स्टेशन, खेडचे तहसीलदार, खेडचे प्रांतसाहेब यांच्याकडे वारंवार तक्रारी करतो, पण मला 7 वर्षात न्याय नाही मिळाली। मी माजी सैनिक असून माझ्यावरती जर असा अन्याय होतो तर एखाद्या सामान्य माणसाला हे काय करत न्याय देत असतील, काय त्यांच्या जीवाशी खेळत असतील। या संपूर्ण घटनेबाबत खेड दापोलीचे आमदार संजय कदम यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यांनी हे आम्हाला प्रतिक्रिया दिल्या। रामा बापू गोरे हे निवृत्त माजी सैनिक, आर्मीचे सैनिक आहेत। त्यांची 2 मुलं सुद्धा देशाच्या बॉर्डरवरती या ठिकाणी सैन्यामध्ये आहेत। रामा बापू गोरे हे त्यांच्या पाण्याच्यासाठी या ठिकाणी सातत्याने ग्रामपंचायतीमध्ये पाणी प्रश्नावरून त्यांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली, तालुका तहसीलदाराकडे मागणी केली, पण तिथे माजी सरपंच सुरेश कदम हे त्यांना या ठिकाणी सातत्यानं त्यांची मानहानी करून एका माजी सैनिकाला पाणी कसं मिळणार नाही याच्याबाबत त्यांना त्यांच्यावेळी वेगळ्यापणे सूड भावने त्याच्यावरती त्यांना पाण्यापासून वंचित ठेवतात। एका माजी सैनिकाच्या असा पद्धतीने अन्याय होतो, गेले 8 वर्षे त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून त्यांना सरकारने त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा। शासनाकडून व अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय, असाच एक सवाल या ठिकाणी आहे। त्यामुळे गोरे यांना न्याय भेटेल की नाही, अजून त्यांना न्यायाची किती वाट पाहावी लागेल, अशीच एक चर्चा या परिसरात आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील घेरा रसाळगड गावात गेल्या 8 वर्षापासून वाळीत प्रकरणाचा एक अनोखा खेळ खेळला जात आहे। रसाळगड गावातील रहिवासी माजी सैनिक रामा बापू गोरे यांना गेल्या 8 वर्षापासून गाव पुढाऱ्याने आणि गावातल्या लोकांनी वाळीत टाकल्याने गोरे व त्यांच्या कुटुंबियांना जीवन जगणे कठीण झाले आहे। भारताच्या एका माजी सैनिकाबरोबर जर असा दुर्व्यवहार केला जात असेल तर एका सर्वसाधारण माणसाबरोबर काय घडू शकतो ह्याचा सुद्धा आपल्याला विचार नक्कीच करावा लागेल। कॅमेरा पर्सन शाहरुख वाकणकर सह मुजम्मिल जैतापकर, कोकण लाईव्ह, खेड।